एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाकडून आढावा घेतला। सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली। नाशिक धर्मांतर, खरात, परतवाडा, गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी आता आढावा घेतला। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका अशा पद्धतीचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात सध्या अनेक प्रकरणं घडतात, या सगळ्याचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। यामध्ये नेस्को ड्रग्ज प्रकरण, नाशिक धर्मांतर प्रकरण, खरात प्रकरण, अमरावतीमधल्या परतवाड्यामधल्या लैंगिक शोषणाचे प्रकार, या सगळ्या गुन्ह्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे घडतात आणि या सगळ्या गुन्ह्यांचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्याचं कळतंय। नाशिकमधलं धर्मांतर प्रकरण, टीसीएस सारख्या मोठ्या कंपनीमध्ये धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचे प्रकार घडले होते। खराचं सुद्धा प्रकरण आहे। भोंदू खरातला सध्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली। त्याच्यावर आतापर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद झाली। सोबतच अमरावतीमधल्या परतवाडा इथं मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आले होते आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते। सोबतच नेस्कोमधल्या ड्रग्ज प्रकरण, या सगळ्या प्रकरणाचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला। आणि याबद्दल अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, फडणवीसांनी गृह विभागाकडून आढावा घेतल्याची माहिती मिळते। यावेळी फडणवीसांनी नेमके काय काय निर्देश दिलेत? नक्कीच त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी काही बैठका घेतल्यात। त्यामध्ये गृह विभागाकडून जी बैठक घेतली होती त्यात नाशिक धर्मांतर, खरातवाडा, परतवाडा, गोरेगाव या प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला आणि पोलिसांनी विविध जे विभाग आहेत त्यांना सूचना देण्यात आल्या आणि पोलीस महासंचालक, गृह अतिरिक्त जे मुख्य सचिव आहेत, एसआयटी प्रमुख आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। खरात प्रकरणासंदर्भात जे पीडितांना संपूर्ण विश्वास द्या या संदर्भात जो एकूण कोशी या प्रकरणात दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि कोर्टात ही केस मजबूत कशी होईल यासाठी भक्कम पुरावे गोळा करा असेही आहेत त्यांनी या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत। आणि तपासात अपराधी सिद्ध हा महत्वाचा घटक झाला पाहिजे। या सगळ्या संदर्भात नाशिक धर्मांतर प्रकरण हे अजिबात खपून घेतले नाही आणि घेतले जाणार नाही आणि घेऊ नका। नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले, त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे। पण आता तितकाच दमदार तपासही झाला पाहिजे असंही देवेंद्र फडणवीसांनी या सूचना दिल्या आहेत। यात असणाऱ्या सर्व ज्या पॅटर्नचा तपास आहे तो कोणत्या अँगलनी तपासात सुटू नये अशा ज्या गोष्टी आहेत त्या सांगत आल्या। आणि परतवाडा प्रकरण आहे त्या प्रकरणातही पीडितांचे समुपदेशन करा, त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास दिला पाहिजे आणि यासाठी संबंधित समाजसेवक आहेत त्यांचीही मदत द्या। त्याचबरोबर गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातही त्यांनी जे ते आढावा घेतला। यामध्ये गोरेगावमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया करा, तरुणाईच्या भविष्याशी निगडीत ही बाब आहे, त्यामुळे अशी अनेक प्रकरणे आहेत ती एकदम गांभीर्याने घ्या अशा ज्या सूचना आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी या संबंधित गृह विभागाला दिलेल्या आहेत। महेंद्र, खरं तर फडणवीसांनी आढावा बैठक घेतली, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं अनेक निर्देश त्यांनी दिलेले आहेत। आता या सगळ्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांसमोर येऊन या सगळ्या प्रकरणावर काही प्रतिक्रिया व्यक्त करतील का? कारण विरोधकांकडून सातत्याने गृह खात्यावर अनेक आरोप केले जातात। नक्कीच याबाबत अद्याप आपण काही सांगू शकत नाही, कारण जी बैठक आहे ही बैठक जी ते गृह विभागाची आणि जी गुप्त बैठक असते। मात्र या ज्या बातम्या आहेत, ही जी प्रकरण आहेत या संदर्भात जी मिळालेली आपल्याला सूत्रांकडून माहिती आहे ती सगळी या प्रकरणामध्ये गृह विभागाकडून जी आहे ती सगळ्या माहितीचा आढावा घेतलाय। मात्र मुख्यमंत्री या संदर्भात अधिकृत अशी प्रसारमाध्यमांसमोर माहिती देतील याबाबत अद्यापही माहिती नाही। नक्कीच महेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाकडून आढावा घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकचं धर्मांतर प्रकरण, खराचं प्रकरण, अमरावतीच्या परतवाड्यामधलं लैंगिक शोषणाचं प्रकरण आणि गोरेगावच्या नेस्कोमधल्या ड्रग्ज प्रकरण, या सगळ्या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय। धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नये असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले।